गावाकडचं साधं संस्कारांचं वातावरण, लाल मातीची अंगणं, विहिरीजवळ खेळणारी लेकरं आणि शेतातून परत येणारी माणसं, असं रम्य चित्र असलेल्या छोट्याशा खेड्यात एक आई आणि तिची लहान मुलगी राहत होती. वडील अचानक आजाराने गेले आणि घराचं ओझं या बाईच्या खांद्यावर पडलं. तिने अश्रू पुसले पण हार मानली नाही. तिला माहिती होतं, लेकराचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी मीच लढलं पाहिजे. त्या दिवसापासून ती केवळ आई राहिली नाही, तर तिचा बाबाही झाली. दररोज सकाळी सूर्य उगवायच्या आधी उठून ती घरकामं उरकायची, पाटावर धान्य दळायची, चुलीवर पोळ्या भाजायच्या आणि मग शेतात जाऊन दिवसभर काम करायचं. शेतात ऊन तापली तरी ती थांबत नसे. हातांवर फोड आले तरी कष्ट करणं बंद केलं नाही तिने. संध्याकाळी घरी आल्यावर थकवा शरीरात असायचा, पण लेकराला बघून सगळा थकवा विरघळून जायचा. मुलगी लहान होती तेव्हा आई तिला झोपवताना गोष्टी सांगायची. कधी सावित्री सत्यवानाची, कधी संतांच्या चरित्रातील, तर कधी स्वतःच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या आठवणी. त्या गोष्टींमुळे मुलीच्या मनात आईबद्दल अढळ प्रेम आणि आदर वाढत गेला. तिचं बालपण साधं होतं, पण प्रेम आणि मायेनं समृद्ध होतं. काळ पुढे सरकला. मुलगी शाळेत जायला लागली. सुरुवातीला ती पायात चप्पल नसतानाही शाळा गाठायची. कधी पावसात भिजत जायची, कधी उन्हात अंग भाजत जायची. पण आईने तिला शैक्षणिक प्रवासात कधीही थांबू दिले नाही. कितीही गरिबी असली तरी ती शाळेची फी भरायची. स्वतःसाठी नवीन साडी घेण्यासाठी इच्छा आईने दाबली, पण मुलीच्या पुस्तकांसाठी तिने कधी तडजोड केली नाही. मुलीचं मन शिक्षणात रमलं. तिच्या डोळ्यात मोठी स्वप्न होती. तिला गावापुरती मर्यादा नव्हती, तर शहर गाठायचं होतं. शिक्षण पूर्ण करून मोठं व्हायचं होतं. तिच्या मनात एकच ध्येय होतं, आईला सुख देणं. आईने आयुष्यभर जे कष्ट उपसले त्याची परतफेड करायची होती. गावकऱ्यांना कधी कधी प्रश्न पडायचा, तू एवढे कष्ट कशासाठी करतेस? मुलगी मोठी झाली की दुसऱ्या घरची होईल, मग तुझा काय उपयोग? आई शांतपणे हसायची आणि फक्त एवढंच म्हणायची, लेकराचं भविष्य उज्ज्वल झालं तर तेच माझं आयुष्य आहे. शेवटी मुलीने 10वी उत्तम मार्कांनी पास केली. शाळेत शिक्षकांनी तिचं कौतुक केलं. गावातल्या लोकांना देखील अभिमान वाटला. पण त्याच वेळी एक प्रश्न आई समोर उभा राहिला. आता पुढचं शिक्षण शहरात करावं लागेल. त्यासाठी पैसा कुठून आणायचा? घरचं उत्पन्न तुटपुंज होतं. तरीही आईने हार मानली नाही. तिने गावातली थोडीफार जमीन गिरवी ठेवली आणि मुलीला शहरात शिकायला पाठवलं. शहरातलं जीवन मुलीसाठी नवीनच होतं. हॉस्टेलमध्ये राहणं, स्वतःचा स्वयंपाक करणं, अभ्यासासाठी रात्रभर जागणं, सगळं कठीण होतं. पण प्रत्येक वेळी आईचा चेहरा डोळ्यासमोर यायचा आणि ती अधिक मेहनत करायची. आईसाठी काहीतरी करायचे या निर्धाराने ती अभ्यासात चमकली. आई मात्र गावात रोज पत्र लिहायची, बाळा व्यवस्थित खा, जास्त काम करू नकोस, अभ्यास कर, पण तब्येतीकडे देखील लक्ष दे. तिच्या प्रत्येक शब्दात प्रेम आणि काळजी ओसंडून व्हायची. मुलगी ते पत्र वाचून रडायची, पण त्याच वेळी तिला अधिक बळ मिळायचे. काही वर्षांनी मुलीचं शिक्षण पूर्ण झालं. तिला मोठ्या कंपनीत नोकरीही मिळाली. पहिल्यांदा जेव्हा तिच्या हातात पगाराचा लिफाफा आला, तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. तिला आठवलं, आईने आपलं आयुष्य जाऊन तिच्यासाठी उजेड निर्माण केला होता. पहिल्या पगारातून तिने आईसाठी एक सुंदर साडी विकत घेतली आणि डायरेक्ट गावात पोहोचली. आईला ती साडी देताना मुलीच्या डोळ्यात पाणी होतं. आईने साडी हातात फेकली, पण तिला त्याचं वजन सोसवेना झालं. त्या कपड्यात फक्त धागे नव्हते, तर मुलीचं कष्ट होतं, तिचा आदर आणि तिचं प्रेम गुंफलेलं होतं. आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळू लागले. तिने मुलीला मिठी मारली आणि म्हणाली, बाळा माझ्या कष्टाचं चीज झालं बरं का आता. काळ पुढे सरकत गेला. मुलगी लग्न करून दुसऱ्या घरची झाली. नवीन जबाबदाऱ्या आल्या, पण आईला विसरणं तिला शक्यच नव्हतं. प्रत्येक सणासुदीला, वाढदिवसा दिवशी किंवा सुट्टी मिळाली की ती आईकडे धाव गेली. शहरातल्या सुखसोयी असूनही आईचं कुशीतलं उबदारपण तिला सर्वात मोठं सुख वाटायचं. आई आता वयस्कर झाली होती, हातपाय थकले होते, पण चेहऱ्यावर समाधान होतं. ती नेहमी म्हणायची, माझ्या लेकराचं आयुष्य सुखी आहे, मला अजून काय पाहिजे? मुलीला मात्र एक गोष्ट सतावत होती. आईने स्वतःच्या आनंदाचा त्याग करून तिचं आयुष्य घडवलं, पण तिने आईसाठी काय केलं? म्हणूनच मुलगी जेव्हा जेव्हा आईला भेटायला येई, तेव्हा तिच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करी. कधी मिठाई आणायची, कधी औषधं, कधी गावातल्या घराची दुरुस्ती. अशा खूप साऱ्या गोष्टी मुलगी आईसाठी करू लागली. आई मुलीचं नातं हे काळानुसार बदललं, पण त्याचा गोडवा कमी झाला नाही. मुलीने आईच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण केलं आणि आईने आयुष्यभर त्या मुलीला बळ दिलं. ही कथा केवळ एका कुटुंबाची नाही, तर प्रत्येक आई मुलीच्या नात्याची आहे. आई म्हणजे त्याग, प्रेम आणि निस्वार्थपणाचे मूर्त रूप. मुलगी म्हणजे त्या त्यागाला मिळालेलं उत्तर, ते समाधान. जगात कितीही नाती असली तरी आई मुलीचं नातं हे अद्वितीय असतं.
तर मित्र आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतर आईला व मुलीला शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.